महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। केंद्र सरकारकडून 733 कोटी 28 लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून एक्सपोस्ट करून ही माहिती दिली गेलेली आहे। आणखी काही तपशील या माध्यमातून आपण बघूयात ग्राफिक्समधून। महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे। पोलीस दल आता सुसज्ज होणार आहे। केंद्र सरकारकडून 733 कोटी 28 लाखाची योजना मंजूर केली गेलेली आहे। 60% निधी केंद्र सरकार देणार आहे आणि 40% निधी राज्य सरकार देणार आहे। सुरक्षा, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर याच्यामध्ये केला जाणार आहे। नागरिकांची सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, आधुनिक शस्त्र, वाहनांचा वापर या सगळ्या अनुषंगाने सुद्धा आता पोलीस दल आणखी सुसज्ज होणार आहे। कायम कुठल्याही खात्याला कितीही निधी दिला तरी तो कमीच असतो आणि पोलीस दलाला सुद्धा मला वाटतं की आजचे 760 कोटीच्या आसपास जरी निधी उपलब्ध करून दिलेला असेल तरी तो किती टप्प्यामध्ये मिळणार आहे आणि त्याचा वापर करताना कुठल्या पद्धतीचे नियोजन केले जाणार आहे आणि हे नियोजन करत असताना अर्थ खात्याबरोबरच गृह खात्यातील कुठले अधिकारी त्याच्यामध्ये त्याचं नियोजन करण्यामध्ये समावेश केले जातील ह्याचा सुद्धा शासनाने आणि गृह खात्याने मला वाटतं की विचार करणं खूप आवश्यक आहे।